देशभरातल्या आपल्या पर्यावरणपूरक कामांमुळे, शिक्षण क्षेत्रातल्या क्रांतिकारी प्रयोगांमुळे आणि लडाखच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सध्या आयुष्याच्या अत्यंत कठीण टप्प्यावरून जात आहेत. गेल्या 20 दिवसांपासून च्या अधिक काळापासून ते दिल्लीतल्या जंतर मंतर इथं बेमुदत उपोषण करतायत आणि आता त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी अत्यंत गंभीर इशारा दिलेला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सोनम वांगचुक यांचं तब्बल 9 किलो वजन कमी झालंय. शरीरातली ऊर्जा संपत चालली आहे. चरबीचा साठा जवळपास संपला असून आता शरीर स्वतःच्या स्नायूंमधून ऊर्जा मिळवतंय. ही स्थिती आणखीन काही दिवस अशीच कायम राहिली तर हृदय, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या महत्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशारा सुद्धा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय. पण प्रश्न असा आहे की एवढ्या गंभीर अवस्थेत सुद्धा सोनम वांगचुक हे उपोषण सोडायला तयार का नाहीत? त्यांच्या नेमका काय मागण्या आहेत? सरकारची यावर काय भूमिका आहे? आणि जगभरामध्ये आदराने पाहिल्या जाणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा संघर्ष नेमका कशासाठी आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं 28 जून पासून सोनम वांगचुक बेमुदत उपोषण करतायत. त्यांच्या आंदोलनाला अनेक सामाजिक संस्था, विद्यार्थी, कलाकार, विरोधी पक्षातले नेते आणि नागरिकांनी पाठिंबा दिलाय. अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती सुद्धा केली आहे. पण सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागेच घेणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख जे आहेत डॉक्टर सतीश लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचं वजन 9 किलोहून अधिक घटलंय. सध्या त्यांचं वजन फक्त 56 किलोच्या आसपास आहे. वैद्यकीय पथक 24 तास त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. डॉक्टरांनी त्यांच्या शरीरात सुरू असलेल्या प्रक्रियेबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ अन्न घेत नाही तेव्हा शरीर पहिले शरीरातच उरलेल्या ग्लुकोजचा वापर करतं. त्यानंतर शरीरात साठवलेली जी चरबी असते त्यापासून ऊर्जा वापरली जाते. पण चरबीचा साठाही संपल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी स्वतःचे स्नायू तोडावे लागतात आणि हीच प्रक्रिया सध्या सोनम वांगचुक यांच्या शरीरात सुरू असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यांच्या शरीरातल्या कीटोनचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढलं होतं. पाणी दिल्यानंतर त्यात थोडी सुधारणा झाली असली तरी युरिक ऍसिडची वाढलेली पातळी आणि स्नायूंची झीज ही गंभीर परिस्थितीची स्पष्ट चिन्ह असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल आता दिल्ली उच्च न्यायालयानं सुद्धा घेतलेली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयानं असं स्पष्ट शब्दात म्हटलंय की प्रत्येक नागरिकाचा जीव हा मौल्यवान आहे आणि त्याला आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळणं ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयानं प्रशासनाला दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि गरज पडल्यास तातडीनं उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. पण या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सोनम वांगचुक इतका मोठा संघर्ष नेमका कशासाठी करतायत? तर या आंदोलनामागे त्यांच्या प्रमुख 2 मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार आणि पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरी आणि अनेक वर्षांपासूनची त्यांची भूमिका म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीत लडाखचा समावेश व्हावा. यामुळे स्थानिक संस्कृती, पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे अधिक प्रभावी संरक्षण होईल असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टी या संघटनेनं सुरुवात केली होती आणि सोनम वांगचुक यांनी त्याला पाठिंबा स्वतः उपोषणात सहभाग घेऊन दिला होता. त्यांच्या मते सरकारनं चर्चेला सुरुवात केल्याशिवाय सत्याग्रह थांबवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारनं कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाहीये. उलट या आंदोलनावर टीका करत काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत. त्यामुळे आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. 13 जुलैला आंदोलनाशी संबंधित अभिजित दिपके यांनी असं सांगितलं होतं की सोनम वांगचुक यांना आता चालताना सुद्धा त्रास होतोय, त्यांना चक्कर येतेय, वॉशरूम पर्यंत जाणं सुद्धा कठीण झालंय, पण तरीही ते उपोषण सोडायला काही तयार नाहीयेत. स्वतः सोनम वांगचुक यांनी एका व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की त्यांना अशक्तपणा जाणवतोय, स्नायूंची झीज होतीये, पण त्यांचं हृदय आणि इतर महत्वाचे अवयव जे आहेत ते कार्यरत आहेत. ते असंही म्हणालेत की माझ्या उपोषणाबद्दल चिंता करण्यापेक्षा 20 जुलैला जंतर मंतर ते संसद या मोर्चाला यशस्वी करा.
नीट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचारामुळे जे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव दिला आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेतला भोंगळ कारभार याच्या विरोधात उभं राहून स्वतःच्याही जीवाची पर्वा न करता लढणारे सोनम वांगचुक नेमके कोण आहेत ते आता जाणून घेऊयात. तर लडाख मधल्या अलची या दुर्गम गावामध्ये 1966 मध्ये त्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे वयाच्या 9 वर्षांपर्यंत त्यांनी शाळेचं तोंड सुद्धा बघितलं नव्हतं. त्यांच्या आईनं घरातच त्यांना लडाखी भाषेत शिक्षण दिलं. पुढे त्यांनी श्रीनगर इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर फ्रान्समध्ये जाऊन पर्यावरण पूरक वास्तुकलेचं विशेष प्रशिक्षण सुद्धा घेतलं. 1988 मध्ये त्यांनी सेकमोल या संस्थेची स्थापना केली. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. त्यानंतर त्यांनी आईस तुपा हा जगप्रसिद्ध प्रकल्प विकसित केला. कृत्रिम हिमनदी तयार करून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयोग आज जगभरात कौतुकाचा विषय आहे. 3 इडियट्स या चित्रपटातलं फुनसुक वांगडू हे पात्र त्यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित असल्याचं सांगितलं जातं. पर्यावरण, शिक्षण आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना देश विदेशात मोठा सन्मान मिळालाय. आज मात्र ते स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी गंभीर इशारा दिलाय. न्यायालयानं सुद्धा सरकारला सतर्क राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरीही सोनम वांगचुक आपल्या भूमिकेवर मात्र ठाम आहेत. आता पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत, कारण सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संवाद सुरू होणार का, सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार का, की त्यांची प्रकृती आणखीन खालावणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसातच स्पष्ट होतील. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा सत्याग्रह हा योग्य मार्ग आहे का, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी नवराष्ट्रच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.